नमस्कार, आवाज़ इंडिया में आपका स्वागत है। मैं हूं अंजनी कुमार मिश्रा। मुंबई के परेल स्थित सोडकर हाई स्कूल में कुसूर विकास बौद्ध मंडल और स्नेहवर्धनी महिला मंडल के मुंबई और ग्रामीण शाखा की तरफ से 61वां वर्धापन दिन मनाया गया। साथ ही धम्म दीक्षा हीरक महोत्सव के अवसर को ध्यान में रखते हुए स्कूल कॉलेज की पढ़ाई में मेरिट पाने वाले छात्रों का सम्मान भी किया गया। अलग अलग क्षेत्रों में मेरिट पाने वाले कुल 25 छात्रों का सम्मान किया गया। कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर मुंबई उच्च न्यायालय के न्यायमूर्ति माननीय पृथ्वीराज चौहान जी उपस्थित थे। न्यायमूर्ति पृथ्वीराज चौहान जी के पढ़ाई में अव्वल नंबर प्राप्त करने वाले छात्रों को सर्टिफिकेट, किताब, फूल और ट्रॉफी देकर सम्मानित किया। इस कार्यक्रम का आयोजन विकास बौद्ध मंडल के अध्यक्ष अनिल मुडगेकर, उपाध्यक्ष अतुल जाधव, सह चिटनीस रमेश कुसूरकर, चिटनीस निर्मल जाधव, धर्मरत्न यादव, खजिनदार शरद यादव, मिलिंद यादव, साथ ही स्नेहवर्धनी महिला मंडल की अध्यक्षा उज्ज्वला कुसूरकर, उपाध्यक्ष आशा तांबे, सह चिटनीस रूपाली यादव, चिटनीस कल्पिता जाधव और नीलम यादव, खजिनदार नम्रता यादव, सह खजिनदार स्मिता कुसूरकर, मानसी यादव द्वारा आयोजित किया गया था। साथ ही मंडल के सलाहकार नारायण कुसूरकर, डॉक्टर शिल्पा यादव, मोतीराम यादव और धनाजी जाधव के द्वारा कार्यक्रम में मार्गदर्शन किया गया। इस मौके पर मुंबई हाई कोर्ट के जज न्यायमूर्ति पृथ्वीराज चौहान ने छात्रों को प्रेरित करने के लिए संविधान निर्माता भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की जीवनी तथा उनके विचारों पर भाषण किया। भारतीय घटनेचे शिल्पकार महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध या सर्वांना अभिवादन करून आणि आज ह्या कार्यक्रमाला कुसूर विकास बौद्ध मंडळ आणि स्नेहवर्धिनी महिला मंडळ मुंबई व ग्रामीण यांनी मला इथे बोलावल्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो। सर्वप्रथम मी उपस्थित आज सर्व ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार इथे झाला या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की हे सर्वजण त्यांच्या आयुष्याची पुढील वाटचाल अशीच करत राहतील, खडतर प्रयत्न करतील आणि त्यांनी जे काही त्यांच्या जीवनात त्यांना ध्येय साध्य करायचं आहे ते ध्येय साध्य झाल्याशिवाय ते आपल्या प्रयत्नात कुठलाही कुसूर करणार नाहीत। खरं तर तो कसूर शब्द आहे, पण कुसूर मला आठवलं की कामयाबी की मंजिल हासिल करने के लिए आप अपने परिश्रम में कभी कोई कुसूर मत कीजिएगा, परिश्रम पूरा कीजिए and achieve the pinnacle of the target which everyone of you had thought in your minds. मंडळी, 1:15 वाजलेला आहे, बराच वेळ झाला आहे। मला आणि इतर एक ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही आहे। न्यायाधीशांचं आणि न्यायमूर्तीचं काम असतं निकाल देणं आणि वकिलांचं काम असतं बोलणं, त्यामुळे आम्हाला बोलण्याचा काय एवढा सराव नसतो। तरी पण काही प्रसंगी आपले विचार किंवा आपले अनुभव हे सांगावे लागतात, जेणेकरून त्यातून काहीतरी एक थोडंसं कुणाला एक मार्गदर्शन मिळेल किंवा मोटिवेशन मिळेल असं एक आम्हाला वाटत असतं। आजच्या ह्या कार्यक्रमाबद्दल मी जेव्हा रमेश कुसूरकर माझ्याकडे आले उच्च न्यायालयात, तर मला आधी कार्यक्रमाची उरुक्षा कळेना की नक्की कार्यक्रम काय आहे। म्हणजे धार्मिक कार्यक्रम आहे, शैक्षणिक आहे, सामाजिक आहे की त्याला काहीतरी राजकीय किनार आहे, कारण आम्हाला थोडंसं राजकीय कार्यक्रमापासून अलिप्त राहावं लागतं। राजकारणाच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये किंवा जिथे राजकारणी मंचगावर उपस्थित असतात तिथे थोडंसं आम्हाला काही बंधनं आहेत। त्याचं कारण एवढंच की आम्ही न्यायदानाचं काम करताना सामान्य माणसाला वाटू नये की ही यांची एक विशिष्ट विचारसरणी आहे किंवा हे विचारसरणीची यांची बांधिलकी आहे, असं तो मुद्दा नाही आहे। मंडळी, थोडक्यात आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेबांनी जे काही ह्या देशाकरता केलं, ह्या जगाकरता केलं याची सर्वांना कल्पना आहे। तरी पण नवीन पिढीला आता जे विद्यार्थी आपण सत्कार त्यांचा आपण आज केला त्यांना एक थोडंसं कळावं आणि बाबासाहेबांनी वेळोवेळी काही वेगवेगळ्या त्यांच्या साक्षात्कारामध्ये काही त्यांचे विचार मांडले, 2-3 ओळीचे, ते फक्त मी वाचून दाखवतो जेणेकरून त्यातून आपण प्रेरणा घेऊ सर्वांनीच, म्हणजे मी सुद्धा, आपण सर्व उपस्थित सर्वांनी प्रेरणा घेऊ, आपल्या आयुष्याची वाटचाल सफल करावी आणि फक्त आपलंच नाही, समाजाचं नाही तर ह्या देशाचं नाव उंचवावं आणि ह्या भारताची जी पताका आहे, पूर्वी जसा आपला एक भारत होता एकेकाळी
सुजलाम सुफलाम. पूर्वी म्हणायचे की ह्या भारतामध्ये सोने की चिडिया असं पूर्वी म्हणायचे, पण आता सध्या काही न बोललेलं बरं. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत मातेचे एक महान सुपुत्र होते. अस्पृश्य समाजातील एका सर्वसामान्य कुटुंबात 14 एप्रिल 1891 रोजी त्यांचा जन्म झाला. अस्पृश्यतेचे चटके आणि अवहेलना यांना सामोरे जात पराकाष्ठेची जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी अखंड ज्ञानसाधना केली. अमेरिकेतील कोलंबिया या नावाजलेल्या विद्यापीठातून 1915 साली MA वर, 1997 साली PhD आणि त्यानंतर 1993 साली इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विश्वविख्यात शिक्षण संस्थेतून डॉक्टर ऑफ सायन्स आणि लंडनच्या ग्रेस इन मधून बॅरिस्टरची पदवी अशा सर्वोच्च पदव्या प्राप्त करून ते मायदेशी परतले. 1920च्या दशकामध्ये भारताच्या सामाजिक राजकीय पटलावर त्यांनी पदार्पण केले आणि पुढील 4 दशके 6 डिसेंबर 1956 रोजी जोपर्यंत त्यांचे महापरिनिर्वाण झाले होते तोपर्यंत त्यांनी विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या शेवटच्या कालखंडात भारतात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्यात डॉक्टर आंबेडकर अग्रेसर होतेच, शिवाय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आणि इतर अनेक क्षेत्रात विविधलक्षी कामगिरीतून डॉक्टर आंबेडकरांनी आधुनिक भारताच्या पायाभरणीसाठी आपले सर्वस्व वाहून घेतले. डॉक्टर आंबेडकरांच्या या साऱ्या ऐतिहासिक आणि अलौकिक कामगिरीला झालर होती विद्वत्तेची. ते प्रकांड पंडित होते. या प्रज्ञासूर्याला दिशांचे बंधन नव्हते. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र यांच्यापासून कायदा, इतिहास, मानववंशशास्त्र आणि धर्मशास्त्र यांच्यापर्यंत अनेक ज्ञानशाखांमध्ये भराऱ्या घेऊन त्यांनी त्यामध्ये मोलाची भर घातली, ज्याला जगभरात मान्यता मिळाली. या शास्त्राप्रमाणेच अनेकविध क्षेत्रांमध्ये देखील डॉक्टर आंबेडकरांनी भरीव कामगिरी केली. अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, कायदेपंडित, पत्रकार, संसदपटू, समाजसुधारक, राजकीय मुत्सद्दी आणि बौद्ध धम्म चक्रप्रवर्तक अशा भूमिकांमधून त्यांनी भारताच्या इतिहासावर आपला आगळा वेगळा ठसा उमटवला आणि भारतातील राष्ट्रीय नेत्यांच्या मालिकेत आपले अढळ स्थान निर्माण केले. डॉक्टर आंबेडकरांनी केवळ दलितांचेच नेते म्हणून संबोधणे हे फार मोठे अन्यायकारक आहे. कोट्यावधी पददलितांचे ते तारणार होते, उद्धारक होते, यात शंकाच नाही. मात्र त्यांची कामगिरी तेवढ्यापुरती मर्यादित नव्हती. ते व्यापक मानवी हक्कांचे कैवारी होते. डॉक्टर आंबेडकर सर्वार्थाने राष्ट्रीय नेते होते. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय चळवळींचे नेतृत्व करणाऱ्या इतर नेत्यांपेक्षा डॉक्टर आंबेडकरांचे राष्ट्रीयत्व खूपच वेगळे होते. बाबासाहेबांपासून प्रेरणा घेऊन त्यांचे अगणित अनुयायी, सच्चे भीमसैनिक आजही कार्यरत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी ही ग्रंथ त्रिवेणी उपयुक्त ठरेल. डॉक्टर आंबेडकरांचे ज्वलंत विचार वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता, विशेषतः तरुण कार्यकर्ते आणि अभ्यासक यांच्यापर्यंत पोहोचताना त्यांची भूमिका काय आहे हे समजून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व अनुयायी, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्ञान साधना करणारे अगणित अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, अभ्यासक आणि हितचिंतक अशा सर्वांनाच महामानवांचे बोल प्रेरक ठरतील याची मला खात्री आहे. आता डॉक्टर बाबासाहेबांनी बऱ्याच ठिकाणी भाषणं दिलेली आहेत. काही त्यांच्या भाषणातले काही मुद्दे मी याचा उद्धृत करतो. 2-3 ओळीचे आहेत, तेव्हा त्यांनी कुठे काय म्हटलं त्यापासून आपल्याला भरपूर काही प्रेरणा मिळेल. 9 मार्च 1924 रोजी त्यांनी एका भाषणातून असं म्हटलं होतं, अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे. या हिमालयाला टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे. हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तबंबाळ डोके पाहून 7 कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील, हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा. त्यानंतर कल्याण येथे 17 मे 1936 रोजी एका कार्यक्रमात बाबासाहेबांनी म्हटलं होतं, आज जे कार्य मी करीत आहे ते सर्व तुमच्याच हितासाठी करीत आहे.
मला तुम्ही ईश्वर मानता, परंतु मी ईश्वर नाही. मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे. 4 फेब्रुवारी 1940 रोजी मुंबई येथे एका भाषणात त्यांनी म्हटलं, देशाच्या हितासाठी मी आपले वैयक्तिक हित सोडून देण्यास तयार आहे, पण अस्पृश्य समाजाचे हित सोडण्यास मात्र तयार नाही. कोणाला ती जात्यंधता वाटली तर खुशाल वाटली. 14 एप्रिल 1947 रोजी मुंबई येथेच त्यांनी म्हटलं की देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करावायच्या नाहीत, हे माझे धोरण आहे. कारण त्या काळी काही लोकांना असा गैरसमज होता की बाबासाहेब भारत देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काहीतरी अडचण निर्माण करतात, म्हणून बाबासाहेबांना हे त्यांना सांगायला लागलं. त्यानंतर जलंधर पंजाब रामदासपूर येथे 1951 साली त्यांनी असं म्हटलं होतं, माझ्या लहानपणापासूनच मी सतत एका तत्वाचे अनुसरण केले. ते तत्व म्हणजे माझ्या अस्पृश्य बांधवांची सेवा करणे हे होय. मी कुठेही असो किंवा कोणत्याही पदावर असो, नेहमीच माझ्या बांधवांच्या भल्याकरता मी चिंतन करीत असतो व कार्य करीत असतो. त्याच वेळेला मुंबई येथेच 1954 साली त्यांनी असं म्हटलं होतं, माझ्या आयुष्यात 3 गुरु आणि 3 उपास्य दैवतांनी घडले आहे. माझे आयुष्य, माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होत, माझे दुसरे गुरु कबीर आणि माझे तिसरे गुरु म्हणजे ज्योतिबा फुले होत. माझी 3 उपास्य दैवती आहेत. पहिले दैवत विद्या, दुसरे दैवत स्वाभिमान आणि तिसरे दैवत म्हणजे शील होय. 31 मे 1952 साली न्यूयॉर्क येथे बाबासाहेबांनी म्हटलं होतं, अधिकारूढ पक्षाशी व अधिकारावरील ग्रहस्थांशी माझे मतभेद असले तरी त्याकरता देशाची नाचक्की कधीही करणार नाही. समोरासमोर मी मंत्र्यांशी किंवा सरकार पक्षीय सभासदांशी 2 हात करीन, पण परकीया देखत किंवा परदेशात त्यांचा मानभंग करणार नाही. त्यानंतर 17 ऑगस्ट 52 साली त्यांनी असं म्हटलं होतं मुंबईमध्ये की अस्पृश्य समाजात प्रथम स्वाभिमान निर्माण करणे हे कार्य मला पृथ्वी मोलाचे वाटते. केवळ माझे नाव घेऊन जय जयकार करण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे ती करण्यासाठी प्राणाच्या मोलाने झटा. नवी दिल्ली येथे 1954 साली त्यांनी असं म्हटलं की माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान 3 शब्दातच समूर्त झालेले आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव. फ्रेंच राज्यक्रांतीवरून माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान मी उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये. माझ्या तत्त्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धर्मात आहे. माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतूनच हे तत्त्वज्ञान मी स्वीकृत केले आहे. 18 मार्च 1956 रोजी आग्रा येथे त्यांनी म्हटलं बाबासाहेबांनी की भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व द्या. महाड 3 जुलै 1927. सत्याग्रह म्हणजे लढाई, पण लढाई तलवार, बंदूक, तोफा, बांबगोळे या साधनांनी करावायची नाही, तर ही लढाई शस्त्रविरहित करायची आहे. त्यानंतर महाड येथेच त्यांनी असं म्हटलं की दर एक स्त्री 9 महिन्यांनीच प्रसवत असते, तेव्हा कोणतीही स्त्री दुसऱ्या स्त्रीपेक्षा श्रेष्ठ नाही. म्हणून जो दुसऱ्याला आपणापेक्षा कमी समजतो त्याला आपण धडा घालून दिला पाहिजे की मी कोणापेक्षाही कमी नाही. त्यानंतर 27 डिसेंबर 1927 साली मुंबई येथे त्यांनी एका भाषणादरम्यान असं म्हटलं की तुम्ही आपले कर्तव्य ओळखा, काळ कोणता आला आहे हे ध्यानात घ्या व बदललेल्या परिस्थितीत आपल्याला काय केले पाहिजे याची जाणीव ठेवा. जुन्या चालीरीती टाकून देऊन नव्या चालीरीती तुम्हीच घालून घ्यायला पाहिजे आहे. नवी दिल्ली येथे 19 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी म्हटलं की आपण आपली सुप्तावस्था फेकून दिली पाहिजे. येथून पुढे आपल्याला जे काही मिळवायचे आहे ते इज्जतीनेच मिळवले पाहिजे. कोणाची हाजी करून अथवा भीक मागून आम्हास काहीही नको. 31 जानेवारी 53 त्यांनी असं म्हटलं मुंबईमध्ये की पोशाख भारी किमतीचाच पाहिजे असे माझे म्हणणे नाही. पोशाख साधा का असेना पण तो व्यवस्थित पाहिजे. पुन्हा मुंबई येथेच 3 जून 53 रोजी त्यांनी एका भाषणात म्हटलं होतं की आता आपण आपले मन पवित्र केले पाहिजे, आपला सद्गुणाकडे ओढा असला पाहिजे, अशा रीतीने आपण धार्मिक बनावयास पाहिजे. आपण शिकलो म्हणजे सर्व काही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे यात शंका नाही, मात्र शिक्षणाबरोबरच माणसाची शीलही सुधारले पाहिजे. शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे.
त्यांच्या पुढच्या का भाषणात ते म्हणतात की आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी राजकीय, धार्मिक आणि आर्थिक या सर्व प्रश्नांचा चांगला बारकाईने अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला समजले पाहिजे की स्त्री जात समाजाचा अलंकार आहे. प्रत्येक समाज स्त्रियांच्या चारित्र्याला अधिक मान देतो. आपली गृहिणी होणारी स्त्री उत्तम कुलातील असावी अशी प्रत्येकजण अपेक्षा करतो. नागपूर येथे 20 जुलै 1942 रोजी त्यांनी असं म्हटलं की स्वच्छ राहण्यास शिका व सर्व दुर्गुणांपासून मुक्त राहा. तुमच्या मुलांना शिक्षण द्या. हळूहळू त्यांच्या मनात महत्त्वाकांक्षा जागृत करा. ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा. त्यांच्यातील हीनगंड नाहीसा करा. त्यांचे लग्न करण्याची घाई करू नका. कोल्हापूर येथे 25 डिसेंबर 1952 साली त्यांनी म्हटलं की आजच्या जगात संपत्ती स्वातंत्र्याचा आधारस्तंभ आहे. जोवर स्त्रियांना संपत्तीचा वारसा मिळत नाही तोपर्यंत त्यांची गुलामगिरी संपणार नाही. ज्या समाजात आपला जन्म झाला आहे त्या समाजाचे उपकार आपण न विसरता फेडले पाहिजे. त्यांनी अस्पृश्यता व जाती व्यवस्था सामाजिक आजवरचे आपल्या लोकांना वाटत होते की आपली वाईट स्थिती होण्याचे कारण आपले दुर्भाग्य होय आणि या दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती नसल्या कारणाने आहे ती बिकट स्थिती आपण निमूटपणे सोसली पाहिजे. हल्लीच्या पिढीला मात्र आपली परिस्थिती ईश्वरी लीलेचा परिपाक आहे असे वाटत नसून ती इतरांच्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे असे वाटू लागले आहे. हे त्यांनी माणगाव कागल येथे 21 मार्च 1920 रोजी म्हटलं होतं. मुंबई पुन्हा 3 एप्रिल 1955 रोजी एका भाषणात त्यांनी म्हटलं की माणसात भेद करणारी नीती, सामाजिक आर्थिक भेद बुद्धिपुरस्कार करणारी संस्कृती या दोन्हीही लोकशाही स्वरूपाला मोठे धोके आहेत. मुंबई प्रातिनिधिक विधिमंडळ येथे 10 मार्च 1927 रोजी अर्थतज्ञ या नात्याने त्यांनी असं म्हटलं होतं की हव्याशा वाटणाऱ्या साऱ्या गोष्टी आभाळातून पडत नाहीत. प्रगती होण्यासाठी किंमत मोजावी लागते आणि जे ती मोजतील त्यांनाच प्रगती साध्य होते. त्यानंतर दिल्ली येथे 2 मे 50 रोजी मुंबई येथे 10 मे 43 रोजी त्यांनी असं म्हटलं की जगात चिरकाल शांतता नांदण्याचे वाटेत साम्राज्य, लोभ, वर्णद्वेष आणि दारिद्र्य हे 3 प्रचंड अडथळे आहेत. राष्ट्राचे सामर्थ्य वाढवणे हा पहिल्या 2 अडचणीवरील तोडगा आहे. दिल्ली येथे मार्च 46 मध्ये त्यांनी म्हटलं की बेरोजगारांना भत्ता मिळाला पाहिजे. हा युक्तिवाद अत्यंत सदोष आहे असे त्यांना वाटायचे. बेकारी कमी संख्येत असेल तेव्हा असा भत्ता देणे शक्य आहे. आपल्या देशात 50 ते 60% लोक बेकार आहेत. सरकारने असा भत्ता देण्याचा विचार केला तर राज्य नष्ट होईल. यावर उपाय करायचा असेल तर औद्योगिकरणाच्या वाढीच्या द्वारे करता येईल. त्यांनी त्यावेळी मांडलेले विचार 1946 साली आजही किती समर्पक आहेत याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. पनवेल येथे 29 फेब्रुवारी 1936 रोजी त्यांनी म्हटलं होतं की माणसाला धर्मप्रिय नाही, माणसाला माणुसकी प्रिय आहे. त्यानंतर मुंबई येथेच त्यांनी 47 साली असं म्हटलं की आपण केव्हाही इतरांना दुखविता कामा नये. हीच आमच्या धर्माची खरी शिकवण असली पाहिजे. त्यांनी पुढे एकदा असंच एका भाषणात म्हटलं की काही माणसांना आपले वाढदिवस साजरे झालेले आवडत असतील. माझा वाढदिवस साजरा झालेला मला आवडत नाही. म्हणून मी तरुणांना भगवान बुद्धाचा वाढदिवस साजरा करण्यास सांगितले. बौद्ध धर्म जातीविरहित एकजिन्सी समाज रचनेचा पुरस्कार करतो तर हिंदू धर्म जातीवरच मुख्य अधिष्ठान ठेवतो. जोपर्यंत आपली मने साफ होत नाहीत तोपर्यंत आपल्या दैनंदिन जीवनात नीती नियमांबद्दल बेपर्वाई आणि गैरवर्तणूक चालूच राहणार. जोपर्यंत माणसाने माणसाशी कसे वागावे हे आपल्याला कळत नाही, जोवर माणसामध्ये जातीपातीचे अडथळे उभे ठाकलेले आहेत तोपर्यंत या भारत देशाचा विकास होणे कदापि शक्य नाही. नीतितत्वांचे अधिष्ठान लाभलेला आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी झटण्याची आणि त्यांचे जीवनमान सुधारण्याची शिकवण देणारा बौद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे असं बाबासाहेबांनी मुंबई येथे 1929 सप्टेंबर रोजी म्हटलं होतं. त्यानंतर कायदा आणि संविधानविषयक त्यांचे विचार अत्यंत मोलाचे आहेत. आज ज्या घटनेवर हा देश चालतो त्या घटनेचे शिल्पकार सर्वांना माहितीच आहे की बाबासाहेब आहेत. ज्यांनी अत्यंत परिश्रमातून आणि अत्यंत विचारपूर्वक सर्व गोष्टीचा विचार करून भारताला या आज घटना दिलेली आहे. त्याच्यामुळे ही एकमेव द्वितीय घटना आहे
जीमुळे आज इतका विविधतेने नटलेला देश, विविध भाषा, प्रांत, धर्म, रचना, भाषा आजही एकसंध आहे. त्यांनी असं म्हटलं की आईच्या स्त्रीधनातील मुली इतकाच हिस्सा मुलालाही मिळाला पाहिजे. हिंदू विवाह नागरी करार म्हणून करावयाचा झाल्यास सपिंड असण्यासंदर्भातील अट सोडता सर्व अटी पवित्र संस्कार विवाहाप्रमाणेच आहेत. तसेच विवाहाची नोंदणी करणे गरजेचे आहे. समाजातील दोषांचे निर्मूलन करणे हाच कायदा करण्याचा हेतू असतो. दुर्दैवाने प्राचीन समाजाने समाजातील दोष काढून टाकण्यासाठी कायद्याचा उपयोग केला नाही आणि त्यामुळेच त्यांचा नाश झाला. केंद्रीय विधिमंडळ दिल्ली येथे फेब्रुवारी 1949 मध्ये त्यांनी भाषण केलं होतं, मुलीला तिचा हिस्सा देणे म्हणजे कुटुंबाच्या हिताला बाधा आहे. या तर्काबाबत मी खूप मोकळेपणाने हे निवेदन करू इच्छितो की या तर्काची ताकद मी मान्य करू शकत नाही. जर एका पुरुषाला 12 मुले आणि 1 मुलगी असेल आणि जर वडिलांच्या मृत्यूदिवशी 12 मुलांनी संपत्तीचे वाटप करण्याचे ठरवले व त्याच वेळी मुलीला जर 13वा वाटा मिळणार असेल तर कुटुंबाची कोणत्या प्रकारे हानी होणार आहे? थोडक्यात मुलींना आता जर कायदा बदललेला आहे, मुलींना वडिलांच्या मिळकतीमध्ये मुला एवढाच हिस्सा मिळतो. बेळगाव येथे 26 डिसेंबर 50 रोजी त्यांनी एका भाषणात म्हटलं होतं की महिलांच्या सामाजिक उत्कर्षामध्ये कायद्याचे जे अडथळे येतात ते दूर करण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलात करण्यात आला आहे. स्वातंत्र्य हे धनसंपत्तीवर अवलंबून असते आणि प्रत्येक महिलेने आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपली धनसंपत्ती आणि अधिकार यांची काळजीपूर्वक जपणूक केली पाहिजे. संविधान सभेमध्ये दिल्ली येथे 25 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी त्यांच्या भाषणात असं म्हटलं होतं की संविधान कितीही चांगले असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान किती वाईट असो ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर त्रिवेंद्र मेहते 10 जून 50 रोजी त्यांनी असं म्हटलं की अधिकारावर असलेल्या लोकांनी ध्यानात ठेवावे की घटना करण्याचा व राज्यकारभार करण्याचा अधिकार त्यांना जो मिळालेला असतो तो काही अटीवरच लोकांनी दिलेला असतो. सरकारने चांगला राज्यकारभार करावा याच अटीवर लोकांनी त्यांना हे अधिकार दिलेले असतात. त्यानंतर दिल्ली येथेच त्यांनी एका भाषणात म्हटलं की ब्रिटिशांचे प्रशासन व राज्य समता आणि न्यायाधीश होते, त्यामुळे लोकांना कायम एक प्रकारची सुरक्षितता वाटत आली. मात्र स्वातंत्र्य मिळताच देशातील अनेक अल्पसंख्याक समाज घटकांना बहुसंख्यांकडून असुरक्षितता वाटू लागली. धारवाड कर्नाटक येथे त्यांनी एका भाषणात म्हटलं होतं की मनुष्य विद्वान झाला की तो समाजाला उपयुक्त होतोच असे नाही. विद्वान मनुष्य लुच्चा, लबाड, उसन्या, लटपट्या आणखी वाटेल त्या दुर्गुणाचा असतो. आजच्या परिस्थितीत विद्वान, शिकलेले, पुढारलेले लोक अस्पृश्यांशी कसे वागतात ते आपण पाहतच आहोत. पण हे असे चालायचेच. स्पृश्यास्पृश्य ही घडी कालातीत आहे आणि कोणीही व्यक्ती ही घडी केव्हा निघेल हे आज छाती टोकपणे सांगू शकत नाही. हे त्यांचं वाक्य 28 डिसेंबर 1929 सालचं आहे, धारवाड कर्नाटक येथे. मद्रास येथे त्यांनी 28 फेब्रुवारी एका भाषणात म्हटलं होतं की होता होईल तो आपल्या रक्ता माणसाच्या व आपल्या सुखदुःखाची सानुभावाने जाणीव असणाऱ्या व्यक्तीवरच विश्वास ठेवा. इतरांच्या अघळपघळ आश्वासनांना व सुंदर सुंदर तत्वांना भुलून जाऊ नका. त्यानंतर पुणे येथे 21 मे 32 रोजी त्यांनी असं सांगितलं की माझ्या दृष्टीने अतीव समाधानाची बाब म्हणजे बहिष्कृत समाजाचा माझ्यावर दृढ विश्वास आहे आणि मी हाती घेतलेल्या कार्यावर त्यांची अविचल श्रद्धा आहे. ज्या पद्धतीने समाजात माझा जन्म झाला, ज्यांच्यामध्ये मी वाढलो आणि ज्यांच्यामध्ये मी राहत आहे त्यांच्या भल्यासाठी त्यांची सेवा करताना मी माझे प्राण पणाला लावीन अशी मी शपथ घेतो. धर्म आणि सामाजिक बाबी दूर ठेवा आणि भाकर, शिक्षण व राज्यसत्ता मिळवण्याकडे आपल्या बुद्धीचा व्यय करा. त्यानंतर अलिबाग येथे 16 डिसेंबर 34 रोजी त्यांनी असं म्हटलं की तुमचे स्वतःचे प्रतिनिधी जोवर कायदेमंडळात जात नाहीत तोवर तुमचा प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाही. नेहमी तुमचे हितसंबंध जोपासतील अशाच व्यक्तीची निवड करा. पहा, म्हणजे त्यांचे त्यावेळचे विचार आजही किती समर्पक आहेत. सोलापूरला 24 जानेवारी 37 त्यांनी म्हटलं की तुमच्या मतांची किंमत
मीठ मिरचीसारखी समजू नका. तुमच्या प्राणा इतकीच किंबहुना जास्तच तुमच्या मतांची किंमत आहे हे विसरू नका. भलत्याच उमेदवाराला मत द्याल तर खाटकाच्या हातात बकऱ्याने सुरा दिल्यासारखे होईल. मुंबई येथे 30 मे 27 रोजी त्यांनी म्हटलं की बदललेल्या परिस्थितीला अनुसरून मी आपल्या कामाची दिशा बदलली आहे आणि यापुढे धर्म आणि जात यांचा विचार न करता सर्व शेतकरी कामकरी वर्गांच्या हिताच्या दृष्टीने कार्य करण्याकरता सुरुवात केली. मी स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष हाच माझ्या बदललेल्या कार्यक्रमाचा द्योतक आहे. त्यांनी पुढे असं म्हटलं की मनुष्याच्या अंगी जितके नैतिक बळ अधिक असेल तितका त्याचा आत्मविश्वास वाढत जाऊन पराजयातूनही त्याला शेवटी सन्मानाने यश मिळवता येते. नागपूर येथे 19 जुलै 1942 रोजी एका भाषणात त्यांनी म्हटलं, सार्वजनिक जीवनात चुका घडतातच, पण त्यामुळे आपली हिंमत खचू नये. चुकांच्या द्वारेच आपणास आपले दोष दिसून येतात व मगच आपण ते घालू शकतो. त्याचवेळी त्यांनी असंही म्हटलं होतं की मी सुद्धा स्वतः अहिंसा तत्वाला शिरोधार्य मानणारा माणूस आहे, परंतु अहिंसा आणि लीनता यामध्ये फरक असतो. लीनता म्हणजे दुर्बलता आणि स्वतःवर दुर्बलता लादून घेणे हे काही सद्गुण नव्हे. स्वतंत्र राजकीय हक्क मागून प्रथम आपण राजकीय समतेची मागणी करावी व अशा तऱ्हेने आपले प्रयत्न सुरू केले पाहिजे. मुंबई येथे 6 मे 45 त्यांनी एका भाषणात म्हटलं होतं की कायदा आणि व्यवस्था ह्या राजकीय जीवनाच्या औषधी आहेत आणि ज्या वेळेस राजकीय जीवनात काही बिघाड होतो त्यावेळेस त्या औषधाचा उपयोग करावायचा असतो. अशा वेळी या औषधीचा योग्य तो उपयोग केला जात नाही तर मानव समाजाच्या आणि संस्कृतीच्या विरुद्ध जाऊन तो गुन्हा होतो. 25 नोव्हेंबर 1951 रोजी त्यांनी एका भाषणात म्हटलं होतं मुंबई येथे की राष्ट्राची घटना तयार करण्याचे महान कार्य माझ्या शिरावर होते. मी ते सर्वात अधिक महत्त्वाचे समजत होतो. ते पार पाडण्यात माझ्या कर्तव्य बुद्धीचाच भाग होता. आपल्या राज्यघटनेत अशी तरतूद मी करून ठेवली आहे की कोणत्याही जातीवर, धर्मावर, रूढीवर कुणाचेही वर्चस्व असता कामा नये व त्यांचे मूलभूत हक्क शाबीत राहिले पाहिजे. मंडळी, हे बाबासाहेबांचे विचार वेगवेगळ्या भाषणात त्यांनी वेगवेगळ्या वेळी त्या काळात आपल्याला दिले. एक विचार हा अत्यंत मोलाचा आहे. फक्त आपण ते विचार वाचून विसरून जाऊन उपयोग नाही. आपल्याला त्या प्रत्येक विचारावर, त्या प्रत्येक वाक्यावर अगदी खोलपणे जाऊन विचार करून त्याच्यावर आपण कशी अंमलबजावणी करू आणि त्यांचे विचार आपण आपल्या आयुष्यात कसे त्या विचारांचं मार्ग हे करू, पालन करू, हे आपण ठरवलं पाहिजे. आज या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मला ही संधी दिली आणि माझे थोडक्यात जे काही विचार मला मांडायचे ते ऐकून शांतपणे ऐकून घेतले याबद्दल मी कुसूर विकास बौद्ध मंडळ आणि आपण सर्व उपस्थित लोकांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द समजतो. जय भीम, जय भारत. मैं जानना चाहेंगे कि आज का कुसूर विकास बौद्ध मंडल की तरफ से छात्रों के सत्कार का कार्यक्रम रखा गया था. इस कार्यक्रम के पीछे क्या वजह थी और इसके माध्यम से आप ये क्या संदेश देना चाहते हैं? कुसूर विकास बौद्ध मंडल मुंबई और स्नेहवर्धनी महिला मंडल, ये दोनों का संयुक्त हमारे मंडल को आज 61 साल हुए है. उस वजह से हम लोग ने यहाँ पे स्नेह सम्मेलन, विद्यार्थी लोग का सत्कार और हमारा धर्मांतरित हीरक महोत्सव, ये तीनों मिल के ये जो आज का कार्यक्रम है हम यहाँ पे साजरा कर रहे हैं. सर, कितने छात्रों को आपने सम्मान किया? अभी तक कम से कम हमारा 30-35 लोग का यहाँ पे छात्रों का हम लोग ने यहाँ पे सत्कार हुए है. यहाँ पे जो सत्कार हुए है उनमें से प्राध्यापक लोग हैं, डॉक्टर्स लोग हैं, इंजीनियर लोग हैं और कैंसर रिसर्च करने वाले भी स्टूडेंट यहाँ पे जो है उन लोग का हम लोग ने यहाँ पे आज सत्कार किया है. इसके माध्यम से आप बाकी छात्रों को क्या प्रेरणा देना चाहते हैं? इस प्रेरणा ये देना चाहते हैं कि ये माध्यम से जो यहाँ पे आज हमारे कार्यक्रम में जो उपलब्ध जो न्यायाधीश आए पृथ्वीराज चौहान, उनके माध्यम से उन लोग ने जो बाबा साहब के बारे में जो कहा है कि बाबा साहब की जो प्रेरणा, बाबा साहब के जो विचार यहाँ पे मांडेले, वो विचार की धारणा लेके वो सब बच्चे लोग ने उसका कुछ उपयोग करना मांगता है, आगे जाना मांगता है, ये सब चीज़ होना मांगता है. सर, क्या ये प्रोग्राम हर साल होता है?
ये सर हर साल तो हमारा गांव में प्रोग्राम होता है, मगर जब जब प्रोग्राम का जो 25 ईयर्स है, 50 ईयर्स है, 75 ईयर्स है, 100 ईयर्स का जब जो प्रोग्राम होता है वो बड़े प्रोग्राम के हिसाब से, हाँ, बड़े प्लेटफॉर्म पे हम लोग बड़े बड़े चीफ गेस्ट लाते हैं, या मिनिस्टर हो, जस्टिस हो, वकील हो, डॉक्टर्स हो, मिनिस्टर हो, इन लोग को लाते हैं और हमारा प्रोग्राम साझा करते हैं।